सगळं जग झोपलंय. अरे तुला झोप येत नाही? रिवाज हमें मंजूर नहीं इस दुनिया के, खुली आंखों से सपने देखते हैं, मोहताज नहीं हम नींद के. बापरे, रात्री फार छान सुचतं. मी मागे घेतो पैसे. झोपतो. नाही हं? नाही, मी जागू शकते. नाही सांगणार कोणाला. झोप. नाही. ठीक आहे, मी आहे इथेच. रात्री वेळ किती हळू जातो नाही? घड्याळाचा प्रत्येक ठोका ऐकू येतोय. सॉलिड आहे ना? दिवसा ऐकू येतो का असा आवाज? नुसता केओस. ए, तू त्या बाईकचा आवाज ऐकलास का? दुरून चाललीये. इथे. वृक्ष हो भले खड़े, हो घने, हो बड़े. इथे बघ, कुठेतरी टीव्ही चालू आहे. मांग मत. कोणाच्या तरी घरात. तू न थकेगा कभी. कुठली फिल्म आहे? तू न थमेगा कभी. तू बेटा. नाही तू नाही, न बेटा नाही. कभी. सूर्यवंशम. कर शपथ. कर शपथ. कर शपथ. अग्निपथ. अग्निपथ. शपथ. अग्निपथ. आय. बघ, दिवसा ऐकू आला असता का असा दुसऱ्याच्या घरातल्या टीव्हीचा आवाज? अजून थोडा वेळ थांब रेश्मा. आता ना कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येईल. त्यांच्या भुंकण्याचा आवाज, त्यांचं केकाटणं, असं धावत धावत गाडी मागे जाणं, सगळं ऐकू येत. बाय द वे, तुला माहिती आहे ना, मी कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजावर PhD केली आहे. मी सिरियसली बोलतोय रेश्मा. म्हणजे फक्त कुत्र्यांचा आवाज ऐकायला जागायचं? त्यापेक्षा माझी झोप बरी. तू ती पावसाळ्यात जागलीस का रात्रभर? काय आवाज येतो माहितीये पावसाचा? मी असं इथेच बसलेलो असतो खिडकीत आणि असे तुषार उडतात ग पावसाच्या अंगावर. हे बघ, असा जोरात पावसाचा आवाज येतो. धुवाधार, कधी टिपटिप. हिवाळ्यात तर असा मस्त वारा सुटतो सुसाट. फार लांब लांबच्या ट्रेनचा आवाज ऐकू येतो. तुला सांगतो रेश्मा, असलं खतरनाक वाटतं ना, म्हणजे इन अ गुड वे. आणि उन्हाळ्यात? उन्हाळ्यात हे असं खिडकीत बसून मित्रांशी मस्त गप्पा. तू हे या आधी कधी अनुभवलंयस रेश्मा? अख्खं जग झोपलंय
आणि आपण त्या झोपलेल्या जगाकडे बघत बसलोय. बघ ना, आता रात्री सगळं कसं असं मोठं मोठं वाटतं ना. आपण पण किती हळू आवाजात बोलतोय ना, कानगोष्टी केल्यासारखं. सगळं किती शांत आहे ना. आशूचं घोरणं सोडल्यास मला ऍक्च्युली सवय झाली आहे याच्या घोरण्याची. हे आशूचं घोरणं आहे ना रेश्मा, ते इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी. खरंच ते ऐकलं नाही तर मला म्युझिक सुचतच नाही. हे बघ ना, एक रिदम आहे त्यात. हो ना. दिवसा इतका कम्युनिकेशनचा ब्लास्ट असतो ना आपल्या आजूबाजूला, स्वतःला स्वतःशी कनेक्टच होता येत नाही ग. ती रेंज रात्रीच मिळते थोडी थोडी. मग या कुत्र्यांच्या भुंकण्यात, आशूच्या घोरण्यात, वाऱ्याच्या आवाजात, यातच म्युझिक दिसायला लागतं मला. हो, यातच दिसतं म्युझिक. ते बघ, त्या बिल्डिंग मधल्या शेवटच्या घरातला दिवा बंद झाला. म्हणजे आता सगळे झोपलेत आणि फक्त आपण जागे आहोत. मस्त वाटतंय ना. एकदा ना आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत इंग्लंडला गेलो होतो. तिकडे ना दिवस लवकर मावळायचंच नाही. रात्रीचे 10 वाजले तरी उजेड असायचा बाहेर. आई बाबा म्हणायचे, अरे झोप आता, रात्र झालीये. मी म्हणायचो, का अजून सूर्य कुठे मावळलाय. नंतर त्यांना पार्टीला जायचं असायचं ना, बळजबरी झोपवायचे मला आणि निघून जायचे पार्टीला. मग मी रेश्मा, किती रिलेटिव्ह असतं ना हे दिवस रात्र, आई बाबांचं प्रेम. काय मला कळत नाही की हे असं सगळं होतं तर मग जन्माला कशाला घातलं यार. हा हा ते इस्टेटला कोणीतरी वाली हवा ना, म्हणून इस्टेटला वाली हवा. इस्टेटला वाली हवा. असं का म्हणतोयस तू? म्हणजे त्यांनाही त्यांचं आयुष्य असेल ना. तू नाही का तुझ्या मर्जीने हवं ते करतोस. काय काय म्हणतोस तू? स्पेस हवी आहे. जशी तुला तुझी स्पेस हवी आहे तशी त्यांनाही हवी असेल ना त्यांची स्पेस. असू शकेल. आमच्याकडे ना उन्हाळा वेगळाच असायचा. म्हणजे इथे अंधारच होत नाही. आमच्याकडे तर रस्त्यावरचे दिवेही नसायचे. मग आम्ही सगळे भावंड गाद्या घेऊन गच्चीवर जायचो. त्या गाद्या अशा मस्त थंड होऊ द्यायच्या आणि मग त्यावर अंग टेकल्या टेकल्या गप्पा सुरू. मग ना आई बाबा काका वेळोवेळी ओरडत राहायचे, मुलांना झोपा आता, अरे झोपा.
मी ना रेवाच्या कानात हळूच एखादा जोक सांगायचा, तिला काही हसू आवरायचं नाही, फिदी फिदी हसत सुटायची. सगळ्या शिवा तिला पडायच्या, माझ्यावर कधीच कोणी संशय घेतला नाही. म्हणजे लहानपणी डेंजर होतीस तू. मग काय, एक एक करून सगळे झोपी जायचे. सगळे झोपले ना की असं आकाशाकडे बघत राहायचं. खूप वेळ पाहिलं ना की वाटतं आकाशातले तारे वाढतायत की काय. आणि पापण्या मिटल्या की कमी होत आहेत, मग परत उघडायच्या, मग परत वाढतात. मला ना कधी कधी तुटलेला ताराही दिसलाय. हो, मग काय मागितलंस? आठवत नाही. मला पण खूप वेळा दिसलाय तुटणारा तारा, पण वाटलं त्याला मागून काही उपयोग नाही, काही मिळणं शक्य नाही. का? कारण तो रेडियमचा होता ग. मी आमच्या सिलिंग वर ना, घराच्या माझ्या बेडरूम मध्ये असे रेडियमचे काही तारे लावून ठेवले होते. ते डिंक संपल्यावर पडला तोंडावर, त्याला काय मागणार. मी ना असं कधी असं अनुभवलंच नाही ग तुझ्यासारखं. म्हणजे समर वेकेशन म्हणलं की फॉरेन ट्रिप्स. ए, आपण माझ्या आजीच्या घरी जाऊया का, शेतावर? म्हणजे शहरापासून एक तासभर लांब आहे. नाही, काही प्रॉब्लेम नाही. तिथे ना मैलोन मैल असं मोकळं शेत आहे, मस्त वाटतं तिकडे. ते काय असतं ग ते शेतात खातात ते? हुरडा. हा, हुरडा. अय्या, तो तर हमखास खाऊ घालेन मी तुला. हे आपण तिथे गेल्यावर डोंगरावर जाऊया का? ए, तुला पोहता येतं? तिथे ना नदी सुद्धा आहे, अगदी शेताला लागून आहे. हे बास, अगं तू काय मारतेस का काय? काय एका दिवसात किती कॉम्प्लेक्स देतेस मला. पण खरंच छान वाटतं शेतावर, असं मोकळं मोकळं वाटतं. घरी असं बंद बंद वाटतं ना. कारण तू अजून घरात आहेस ना. रात्रीची खरी मजा ना बाहेर पडल्यावर कळते. रस्ते असे सुनसान असतात, वेग असतो, पण खरी लय जाणवते ना ती रात्री. स्टेशनवर, रस्त्यावर कुठेही लोक गाढ झोपलेली असतात. कोणाची ड्युटी असते. माझ्यासारखी पण बरीच लोक असतात, नाईट आउट साठी बाहेर पडलेली. कोणी सायकलवर कॉफी विकतय, चहा विकतय, बनमस्का विकतय. आणि आपल्या इथे जवळच मस्त इडली मिळते रात्री. काय? 3 वाजता रात्री? कधी? तुला एक सांगू का? तू कोणालाही सांगू नकोस हा. नाही सांगत, बोल. माझं लग्न झालं ना तेव्हा मला असं खूप वाटायचं की माझा नवरा असा रात्री मला बाईकवरनं लॉंग राईडवर नेईल. ते तसंच राहिलं, पण फिल्म्स मध्ये होतं ना तसं. आता मी मान्य केलंय की आपलं आयुष्य काही फिल्म सारखं नसतं. तुझं आयुष्य काही कमी ड्रामॅटिक नाहीये रेश्मा. मला तर तुझं आयुष्य एखाद्या फिल्मच्या स्टोरी सारखंच वाटतं. बघ ना, अकोल्याहून निघालीस, इथे आलीस तर नवऱ्याचं दुसऱ्या कोणाबरोबर तरी अफेअर होतं, मग आमच्यात येऊन पडलीस या घरात, आणि आता इथे. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सिच्युएशन साठी एक गाणं सांगू शकतो मी. सांगू? तुझी या घरातली पहिली रात्र. जिंदगी कैसी ये पहेली हाय, कभी ये हंसाए कभी ये रुलाए. जिंदगी. तू त्या दिवशी पहिल्यांदा दारू प्यायलेस असं जेव्हा तुला वाटलं तेव्हा. दिल है छोटा सा, छोटी सी आशा,
मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल है छोटा सा छोटी सी आशा। सॉरी या, तू गायलास आणि मला अचानक गावंसच वाटलं. फॉर अ चेंज बरं वाटलं रेश्मा. राकेशचं नाव निघालं तरी तू रडली नाहीस. इनफॅक्ट हसलीस. रात्रीची जादू आहे ही आमच्या. काय खरंय रे, मी हे कधीच अनुभवलं नव्हतं. रात्री सगळं किती वेगळं असतं ना, एखाद्या परीकथेतल्यासारखं. ज्याचा शेवट गोड असेल हे माहित असतं आपल्याला. पण माझी एक इच्छा अशीच राहणार आहे. काय? बाईकवर फिरायची. हा, उठ. का? चल उठ. का? बाहेर जाऊन येऊ. चल. नको, लायसन्स नाहीये तुझ्याकडे. माझं 4 व्हीलरचं लायसन्स रिन्यू करायचं राहिलंय आणि इतक्यात त्याची गरज नाहीये. सो इतक्यात ते रिन्यू नाही केलं तर चालेल. 2 व्हीलरचं लायसन्स आहे माझ्याकडे. नको, उशीर झालाय. तुला बसायचं असेल तर बस इथे किंवा झोप. मी आत्ता घरात थांबू शकत नाही. बाय. मी पण येते. चल चल चल, उठ. चल. तू अशी बसणार आहेस का? मी काय भिंत चालवतोय का? म्हणजे नीट बस ना, दोन्हीकडे पाय टाकून. असंच बसतात ना बाईकवर? तुमच्या तसं बसतात का? ठीक आहे, चला. ऐक, हळू चालव. हा, उगाच काहीतरी झूम झूम असं फास्ट चालवू नकोस, मला भीती वाटते. चालव, तूच चालव. हे घे. नाही नाही नाही. झाल्या ना सगळ्या सूचना? करू मी गाडी स्टार्ट? चालवू? Are you ready? Let's go. किती जागा आहे ना हे शहर. कुठे जात असतील ही लोक? का भटकत असतील? घरी जाऊन झोपायचं ना. वेडच आहे हे शहर. आपण दोघं सुद्धा या वेड्यांमध्येच मोडतो रेश्मा. हो ना. हे मला आवडेल रोज यायला. रोज यायला आवडेल? ए भाई, एक इडली दे ना. इथे मस्त इडली मिळते, एकदम सात्विक.
तुला रोज आवडतं इथे खायला? खूपच चांगली आहे ही. मी नेहमी येतो. कसं आहे माहितीये ना, ही इडली खूप सात्विक असते. याचा एक घास खाल्ला तरी खूप सुचतं मला. किती कमाल आहे हे.